नमस्कार. आपण पाठीमागच्या तासाला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या आपण काही टर्म्स आपण अभ्यास केला. त्याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप आणि एक्झाम्पल. आता त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे, केमिस्ट्री शिकण्यासाठी आपल्याला काही टर्म माहीत असणं गरजेचं आहे किंवा त्या काही टर्मचा अर्थ असणं माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपण याच्यामध्ये बघणार आहे टर्म्स यूज्ड इन केमिस्ट्री. टर्म्स यूज्ड इन केमिस्ट्री. टर्म्स यूज्ड इन केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना काही टर्मचा वापर आपल्याला करावा लागतो. मग त्या टर्मचा किंवा त्या टर्मचा अर्थ काय ते आपल्याला याच्यामध्ये बघणार आहे. आपण जर केमिस्ट्रीचा विचार केला तर केमिस्ट्रीमध्ये काय असतात, रासायनिक अभिक्रिया. आता त्या रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी आपल्याला काही टर्म माहीत असणं गरजेचं आहे, ज्या आपण ऑलरेडी 10वी मध्ये आपण त्याचा स्टडी केलेला आहे. परत एकदा त्या टर्म आपण रिपीट करतोय. आता बघा याच्यामध्ये पहिली टर्म, केमिस्ट्री शिकण्यासाठी आपल्याला पहिली टर्म महत्वाची असते, रिएक्टंट्स. पहिली महत्वाची टर्म काय आहे, रिएक्टंट्स. रिएक्टंट्सला आपण काय म्हणतो, अभिक्रियाकारक. अभिक्रियाकारके. अभिक्रियाकारके. आता रिएक्टंट कोणाला म्हणायचं तर रासायनिक अभिक्रियेमध्ये जे भाग घेणारे जे पदार्थ असतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, अभिक्रियाकारके. जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, अभिक्रियाकारके. द सबस्टन्स विच कॅन टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन्स इज कॉल्ड अ रिएक्टंट. The substance which can take part in a chemical reaction is called a reactant. म्हणून आपल्याला रिएक्टंट ची डेफिनेशन काय सांगायची, the substance which can take part in a chemical reaction, in a chemical reactions is called reactants. is called reactants. त्या पदार्थांना काय म्हणायचं, रिएक्टंट्स. फॉर एक्झाम्पल जर आपण एक्झाम्पल घेतलं, समजा कार्बनची रिएक्शन जर आपण ऑक्सिजन बरोबर केली तर त्याच्यापासून काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड. कार्बन त्याची रिएक्शन ऑक्सिजन बरोबर केल्यानंतर काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन पदार्थ त्या रासायनिक अभिक्रियेत काय करतात, भाग घेतात. म्हणजे या दोन्ही टर्म काय आहेत, रिएक्टंट आहेत. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ त्यांना आपण म्हणतो रिएक्टंट्स. म्हणजे हे कार्बन आणि ऑक्सिजन काय आहेत, रिएक्टंट. त्यांना म्हणायचं रिएक्टंट, रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ. आता दुसरा टर्म किंवा दुसरा आहे प्रोडक्ट्स. दुसरी टर्म आहे प्रोडक्ट्स. प्रोडक्टला आपण मराठीत म्हणतो उत्पादिते. आता कशाला म्हणायचं प्रोडक्ट तर रासायनिक अभिक्रियेतून तयार होणारे जे पदार्थ आहेत, रासायनिक अभिक्रियेतून तयार होणारे जे पदार्थ असतात त्यांना आपण म्हणतो उत्पादिते. द सबस्टन्स विच कॅन बी फॉर्मड फ्रॉम अ केमिकल रिएक्शन. द सबस्टन्स विच कॅन बी फॉर्मड फ्रॉम अ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड अ प्रोडक्ट. त्याला म्हणायचं प्रोडक्ट. द सबस्टन्स which can be formed from the chemical reaction is called products.
त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट्स. म्हणजे ही जर आपण रासायनिक अभिक्रिया घेतली, कार्बन प्लस ऑक्सिजन, त्याचं रूपांतर होतं कार्बन डायऑक्साईड. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेतून हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार झालाय, म्हणजे हे प्रोडक्ट आहे. म्हणजे याला काय म्हणायचं, प्रोडक्ट. आणि हे इकडचे काय असतात, रिएक्टंट. म्हणजे आपल्याला इथं काय बघायचं आहे, प्रोडक्ट. जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेतून तयार होतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, प्रोडक्ट. म्हणजे उत्पादिते. हा दुसरा महत्वाचा टर्म आहे किंवा ही दुसरी महत्वाची टर्म आहे, प्रोडक्ट. आता रासायनिक अभिक्रिया घडताना रिएक्टंट आणि प्रोडक्ट याच्या व्यतिरिक्त अजून एक आपल्याला टर्म माहित असणं गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो कॅटॅलिस्ट. त्याला काय म्हणायचं, कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, उत्प्रेरक. म्हणून तिसरी टर्म आहे कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्टला आपण म्हणतो उत्प्रेरक. आता कॅटॅलिस्ट उत्प्रेरक कुणाला म्हणतो आपण, जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत परंतु रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतात. जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत परंतु रासायनिक अभिक्रियेचा दर वाढवतात. म्हणजे ते पदार्थ जर आपण नाही वापरले तर रासायनिक अभिक्रिया मंद गतीने जाते, आणि जर आपण ते पदार्थ वापरले तर ती रासायनिक अभिक्रिया एकदम फास्ट घडते. म्हणजे जरी आपण वापरलं तरी ते प्रत्यक्ष त्याच्यामध्ये भाग घेत नाहीत. असे जे पदार्थ असतात त्यांना आपण म्हणतो उत्प्रेरक. म्हणजे कॅटॅलिस्ट, द सबस्टन्स which does not take part in a chemical reaction but due to presence of it increases the rate of chemical reaction. फक्त त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढला जातो, त्या पदार्थाला म्हणायचं उत्प्रेरक. म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणजे काय, द सबस्टन्स which does not take part in a chemical reaction but due to presence of it increases the rate of chemical reaction. त्याला म्हणायचं कॅटॅलिस्ट. म्हणजे तो प्रत्यक्ष भाग घेत नाही त्याच्यामध्ये, फक्त त्याच्या उपस्थितीमुळे त्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा असतो, फास्ट. फॉर एक्झाम्पल, जर आपण पोटॅशियम क्लोरेट, या पोटॅशियम क्लोरेटचं जर डिकम्पोजिशन केलं, KCl आणि O2, जर आपल्याला बॅलन्स करायचं आहे, समजा याला 2 न गुणलं, याला 2 न गुणा, ऑक्सिजन 6 झाले म्हणून याला 3 न गुणा, ही रिएक्शन आहे. आता ही रिएक्शन विदाउट कॅटॅलिस्ट न वापरता जर आपण रासायनिक अभिक्रिया केली तर या रासायनिक अभिक्रियेचा कसा रेट असतो, स्लो रेट. परंतु हीच रासायनिक अभिक्रिया जर आपण कॅटॅलिस्टचा वापर करून केली, कॅटॅलिस्ट, समजा आपण तिथं कॅटॅलिस्ट वापरला MnO2, तर तीच रिएक्शन फास्ट स्पीड मध्ये घडते. म्हणजे फास्ट रेट. म्हणजे दोन्ही मध्ये बघा, पोटॅशियम क्लोरेट आहे, पोटॅशियम क्लोराईड, ऑक्सिजन, पण विदाउट कॅटॅलिस्टचा रेट असतो स्लो आणि विथ कॅटॅलिस्टचा रेट असतो फास्ट. याला म्हणतो आपण कॅटॅलिस्ट. या तिन्ही टर्म आपण काय केलेले आहेत, 10वीला बघितले. पहिली रिएक्टंट, दुसरी प्रोडक्ट आणि तिसरी कॅटॅलिस्ट. म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी या 3 टर्म आपल्याला माहित असणं गरजेचं आहे.
आता या 3 टर्म माहित झाल्यानंतर आपल्याला काही रिएक्शनचा स्टडी केला जातो. आपण 10वी मध्ये आपण त्या बघितलेत. 10वी मध्ये प्रामुख्याने आपण किती बघितल्या होत्या? 4. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता ऑक्सिडेशन, रिडक्शन, मग त्याच रिएक्शन मध्ये समजा आपण पहिली रिएक्शन बघितली, आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय माहित पाहिजे? ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन रिएक्शन. आता ऑक्सिडेशनला मराठीत आपण काय म्हणतो? ऑक्सिडीकरण. ऑक्सिडीकरण. आता ऑक्सिडेशन रिएक्शन कुणाला म्हणायचं? 10वी पर्यंत आपण 2 टर्म किंवा 2 डेफिनेशन बघितली होत्या. आता 11वी मध्ये आपल्याला ऑक्सिडेशनच्या आपल्याला 4 वेगवेगळ्या डेफिनेशन सांगायचे आहेत. बघा, पहिलं ऑक्सिडेशन रिएक्शन कुणाला म्हणायचं? तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनची भर घातली जाते, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनची भर घातली जाते त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणलं जातं? ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजे पहिली रिएक्शन इन विच ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन टेक प्लेस. ही पहिली टर्म आहे. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनची भर घातली जाते त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन. आता याचं जर एक्झाम्पल बघितलं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, समजा आपण अल्कोहोल घेतलं, हे आहे इथाइल अल्कोहोल. 10वी मध्ये सेम रिएक्शन आपण बघितलेलं आहे. याचं समजा आपण ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंटची आवश्यकता असते. समजा इथं वापरला आपण पोटॅशियम डायक्रोमेट अँड H2SO4. याच्या सानिध्यात जर आपण ॲडिशन केली तर काय होतं? तर त्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. समजा हा H आणि हा O, H2O बाहेर पडतो, H2O, आणि आपल्याला काय मिळतं? CH3CHO. हा H आणि हा O गेला म्हणजे काय तयार होतं? CH3CH डबल बॉन्ड O. म्हणजे इथाइल अल्कोहोलचं रूपांतर कशात झालं? इथेनॉल. या रिएक्शनला आपण म्हणतो ऑक्सिडेशन रिएक्शन. कारण काय केलं आपण? ऑक्सिजन ऍड केला. म्हणून ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनची ऍडिशन केली जाते त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणलं जातं? ऑक्सिडेशन रिएक्शन. दुसरी डेफिनेशन आहे, कशाला म्हणायचं? ऑक्सिडेशन रिएक्शन इन विच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन टेक प्लेस. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन टेक प्लेस. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमधून हायड्रोजन काय केला जातो? रिमूव्ह केला जातो. त्या रासायनिक अभिक्रियेला सुद्धा काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिएक्शन. आता रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, फॉर एक्झाम्पल आपण जर इथेन घेतलं, CH3 हा आहे इथेन. याचं जर आपण क्रॅकिंग केलं म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड, म्हणजे त्याच्यातून हा H2 काय होतं? बाहेर पडतं, H2, आणि खाली काय राहिलं? CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजेच काय केलं आपण? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, त्याच्यातून हायड्रोजन आपण काय केला? रिमूव्ह. त्या सुद्धा रिएक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजे दुसरा अर्थ काय आहे? ज्या रासायनिक अभिक्रियेतून ऑक्सिजन ऍड केला जातो किंवा हायड्रोजन रिमूव्ह केला जातो
त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या 2 टर्म आहेत किंवा दुसऱ्या 2 डेफिनेशन आपल्याला सांगता येतात ऑक्सिडेशन रिॲक्शनची. तिसरी डेफिनेशन आहे किंवा दोन्ही आपण एकत्र जर लिहिलं, अ रिॲक्शन इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस or increase in oxidation number. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेतून इलेक्ट्रॉन लॉस होतात, इलेक्ट्रॉन लॉस होणं म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करणं किंवा त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होतो? इन्क्रीज होतो. अशा सुद्धा रिॲक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता फॉर एक्झाम्पल जर आपण सोडियमचं घेतलं, सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 281. म्हणजे 10वी प्रमाणे जर घेतलं तर 281 हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो एक इलेक्ट्रॉन तो काय करतो? लॉस करतो, म्हणजे डोनेट करतो. हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो काय केला? डोनेट केला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर त्याच्यावर चार्ज काय आलं? प्लस. म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस केला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणून त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. या सोडियमचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे आणि या सोडियम आयनचा ऑक्सिडेशन नंबर 1 आहे. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 0चं रूपांतर कशात झालंय? +1. म्हणजे काय झालं? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. याला म्हणायचं ऑक्सिडेशन रिॲक्शन. मग आता इथून पुढे आपल्याला हे 4 अर्थ माहित पाहिजे. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ही आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय माहित झालं. त्याच्यानंतर आपल्याला रिडक्शन रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शनला म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन. म्हणून पुढची टर्म आपल्याला माहित पाहिजे, रिडक्शन रिॲक्शन. या रिॲक्शन आपल्याला सारख्या येणार आहेत. रिडक्शन रिॲक्शन. कारण ज्यावेळेस आपण एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या रिॲक्शन बघतो त्यावेळेस या रिॲक्शन आपल्याला वारंवार रिपीट होतात, म्हणून त्याचा अर्थ माहित असणं अपेक्षित आहे. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय? शफन. आता याचे अर्थ काय आहेत बघा. नेमकं ऑक्सिडेशनच्या उलट. ऑक्सिडेशन मध्ये आपण ऍडिशन ऑफ ऑक्सिजन केलं. आता इथं काय करायचं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. रिॲक्शन इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन टेक प्लेस इज कॉल्ड रिडक्शन. म्हणजे पहिला अर्थ काय आहे? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? रिडक्शन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन. याच्यामध्ये जर आपण हायड्रोजन ऍड केला, एक हायड्रोजन एका कार्बनवर, दुसरा हायड्रोजन दुसऱ्या कार्बनवर, आणि आपल्याला काय मिळतं? CH3 इथेन. म्हणजे काय केलं आपण? हायड्रोजनची ऍडिशन केली, म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणायचं? रिडक्शन रिॲक्शन. ही पहिली टर्म. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. दुसरा अर्थ काय आहे? ज्या रासायनिक अभिक्रियेतून ऑक्सिजन ऍटम रिमूव्ह केला जातो, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऍटम. ही दुसरी डेफिनेशन आहे. ज्या रासायनिक अभिक्रियेतून ऑक्सिजन ऍटम हा काय केला जातो? रिमूव्ह केला जातो. त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणलं जातं? रिडक्शन रिॲक्शन. आता फॉर एक्झाम्पल ZnO, झिंक ऑक्साइड प्लस कार्बन, झिंक ऑक्साइड प्लस कार्बन, त्याचं रूपांतर होतं Zn प्लस कार्बन डायऑक्साइड. म्हणून त्याला काय म्हणतो आपण?
रिडक्शन काय केलं, हा जो कार्बन आहे हा कार्बन काय आहे, रिड्युसिंग एजंट आहे, रिड्युसिंग एजंट आहे. तो काय करतो, ऑक्सिजन ऍटम काय करतो, रिमूव्ह करतो. तो ऑक्सिजन ऍटम रिमूव्ह करतो, म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, रिडक्शन रिॲक्शन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ही दुसरी डेफिनेशन आहे. तिसरी डेफिनेशन आहे, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात किंवा त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय होतो, डिक्रीज होतो. म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन और डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शन रिॲक्शन. आता फॉर एक्झाम्पल जर आपण मॅग्नेशियम घेतलं, Mg+2 इलेक्ट्रॉन, त्याचं रूपांतर Mg मध्ये. आता बघा काय, हे 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमच्या आयननं घेतले, गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ऍक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून रिडक्शन, आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, याचा ऑक्सिडेशन नंबर 2 आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे. म्हणजे 2चं रूपांतर कशात झालंय, 0 मध्ये. म्हणजे काय झालं, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, त्याला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे रिडक्शनचे आपल्याला 4 अर्थ आहेत. एक ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दुसरा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, तिसरा गेन और ऍक्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन, आणि चौथा काय आहे, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. या रिॲक्शनला म्हणायचं रिडक्शन रिॲक्शन्स. आता ऑक्सिडेशन म्हणजे काय माहित झालं, रिडक्शन म्हणजे काय माहित झालं. आता या दोन्हीचा वापर करून आपल्याला एक रिॲक्शन असते, त्या रिॲक्शनला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन्स. आता रेडॉक्स रिॲक्शन काय आहे, तर ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होतं, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्ही रिॲक्शन एकाच वेळी घडतात, त्या रिॲक्शनला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. रिॲक्शन इन विच both oxidation and reduction reaction take place simultaneously. A reaction in which both oxidation and reduction reactions take place simultaneously is called a redox reaction. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन. त्या रिॲक्शनला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन हे एकाच वेळी होतं, त्या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन. अ रिॲक्शन इन विच बोथ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड अ रेडॉक्स रिॲक्शन. त्या रिॲक्शनला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल झेडियन प्लस कॉपर 2, त्याचं रूपांतर Zn+2 आणि कॉपर. ही जर आपण रासायनिक अभिक्रिया बघितली तर याच्यामध्ये झिंकचं रूपांतर कशात झालंय, Zn+2 मध्ये. म्हणजे झिंकचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, 0, आणि याचा किती आहे, +2. म्हणजे 0चं रूपांतर कशात झालंय, +2. म्हणजे काय झालंय, ऑक्सिडेशन झालंय, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन रिॲक्शन. कॉपरचा 0 +2 आहे, याचा 0 आहे, +2चं रूपांतर कशात झालंय, 0 मध्ये. म्हणजे काय झालंय, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. म्हणजेच काय झालंय, रिडक्शन. म्हणजे या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन बी होतं आणि रिडक्शन बी होतं.
म्हणून ही रिएक्शन काय आहे, रेडॉक्स रिएक्शन. रिएक्शन इन विच both oxidation and reduction reactions take place simultaneously is called a redox reaction. ही आपली तिसरी टर्म आहे रेडॉक्स रिएक्शन. पहिली ऑक्सिडेशन, दुसरी रिडक्शन, आणि या दोन्हीचा वापर करून तिसरी रिएक्शन आहे रेडॉक्स रिएक्शन. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, रेडॉक्स नंतर आपल्याला पुढची रिएक्शन बघायची आहे किंवा पुढची टर्म, ज्या टर्मचा आपल्याला मिनिंग माहित पाहिजे. तिसरी टर्म, पुढची टर्म आहे समजा हॅलोजेनेशन. आता हॅलोजेनेशन आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सारख्या टर्म येणार आहेत. हॅलोजेनेशन, हॅलोजेनेशन म्हणजे काय, तर हॅलोजन ग्रुप आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. हॅलोजेनेशन म्हणजे काय, तर हॅलोजन ग्रुप आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, पास करणार आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो इंट्रोड्युसिंग हॅलोजन ग्रुप. इंट्रोड्युसिंग हॅलोजन ग्रुप म्हणजे अ रिएक्शन इन विच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन इज कॉल्ड हॅलोजेनेशन. आणि हॅलोजेनेशन ही सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. मग हॅलोजेनेशनचा अर्थ काय करायचा, हॅलोजन ग्रुप आपल्याला काय करायचा आहे, सबस्टिट्यूट करायचा आहे, पास करायचा आहे. कशामध्ये, हायड्रोजनच्या जागी. हायड्रोजनच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, हॅलोजन ग्रुप पास करायचा आहे. मग आपल्याला हॅलोजेनेशन सांगता येईल रिएक्शन इन विच रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन. हायड्रोजनच्या जागी कोण रिप्लेस होतं, हॅलोजन. त्या रिएक्शनला म्हणायचं हॅलोजेनेशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, जर आपण समजा मिथेन घेतला, हा मिथेन आहे, याच्यामध्ये समजा आपण क्लोरिनेशन केलं. क्लोरिनेशन आपल्याला करण्यासाठी कंडिशन काय असते, सनलाइट किंवा अल्ट्रा व्हायलेट लाईट. आता बघा, हा H आणि हा Cl, HCl आणि काय मिळतं, CH3Cl, मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड झालं बघा. हा क्लोरीन आपण काय केला, पास केला. कशामध्ये, या अल्केनमध्ये, या मिथेनमध्ये आपण काय केला, क्लोरीन आपण पास केला. आणि कशाची जागा घेतली, तर हा हायड्रोजन ग्रुप काय केला, रिप्लेस केला कुणी, हॅलोजननं. ही जी रिएक्शन आहे त्या रिएक्शनला म्हणायचं हॅलोजेनेशन रिएक्शन. हॅलोजेनेशन ऑफ अल्केन, ही रिएक्शन कुठली आहे, हॅलोजेनेशन ऑफ अल्केन. म्हणजे हॅलोजेनेशनचा अर्थ काय, इंट्रोड्युसिंग हॅलोजन ग्रुप. इंट्रोड्युसिंग द हॅलोजन ग्रुप, त्या रिएक्शनला म्हणायचं हॅलोजेनेशन. हॅलोजेनेशन नंतर नायट्रेशन. जसं हॅलोजेनेशन तसंच काय करायचं, नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे काय, इंट्रोड्युसिंग नायट्रो ग्रुप. आता जसा आपण हॅलोजन ग्रुप पास केलाय तसा NO2 ग्रुप पास करायचा, त्यावेळेस त्या रिएक्शनला म्हणायचं नायट्रेशन. मग NO2 ग्रुप कशामध्ये असतो, नायट्रिक ऍसिड मध्ये. मग फॉर एक्झाम्पल जर आपण अल्केन घेतलं, RH अल्केन प्लस HNO3, कसं लिहिलंय बघा, HONO2, आपल्याला समजण्यासाठी लिहिलंय. हा H आणि हा OH, H2O.
आणि या Hच्या जागी कुठला ग्रुप जातो NO2 R NO2 याला म्हणायचं नायट्रो अल्केन. काय केलं आपण NO2 ग्रुप काय केला पास केला अल्केन मध्ये. या अल्केन मध्ये आपण NO2 ग्रुप पास केला म्हणून त्या रिएक्शनला काय म्हणायचं नायट्रेशन रिएक्शन. म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये NO2 ग्रुप आपण पास करतो त्या रिएक्शनला काय म्हणायचं नायट्रेशन रिएक्शन. म्हणजे इथून पुढे ऑर्गॅनिक मध्ये ज्यावेळेस नायट्रेशन शब्द येईल त्यावेळेस त्याचा अर्थ काय करायचा NO2 ग्रुप आपल्याला त्याच्यामध्ये पास करायचा आहे. हे आहे हॅलोजिनेशन नायट्रेशन. त्याच्यानंतर पुढच्या तासाला अजून टर्म आहेत त्या टर्म आपण नंतरच्या तासाला